नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा राजकीय नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जातोय। अजय बोरस्ते, हिरामण खोसकर आणि अंबादास दानवेंकडून किरण ताजनेंची विचारपूस करण्यात आली आहे। पत्रकारांवरील हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार असं हिरामण खोसकर यांनी म्हटलेलं आहे। गृहमंत्र्यांकडे आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असंही खोसकरांनी म्हटलंय। तर अंबादास दानवेंनी व्हिडिओ कॉलवरून किरण ताजनेंशी संवाद साधलाय। त्र्यंबकेश्वर हे देवस्थान आहे, पर्यटन आहे आणि त्या ठिकाणी अनेक भाविक येत आहेत। खासदार असो, आमदार असो, यांचे नातेवाईक येत आहेत। कोणी ना कोणी नाव सांगतं की मी आमदाराचा आहे, खासदाराचा नातेवाईक आहे, पण अशा पद्धतीने हल्ले जर पत्रकारावर होतात, सामान्य माणसाच्या ठिकाणी तोडून मारतील, याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे। आणि उद्याच मी गृहमंत्र्याला पण पत्र देणार, आता त्यांनी तर दखल घेतलेली आहे। माझी सुद्धा लोकप्रतिनिधी त्र्यंबकेश्वर इगतपुरीचा आमदार म्हणून माझी सुद्धा बदनामी होती की आमदाराच्या मतदारसंघात असं घडत असेल, कार्यकर्ता ते वाटतोय की मग यांना आमदाराचा हात असेल, परंतु ज्या मुलांनी जे केलं त्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे, त्याचा गॉड फादर आहे, त्याला पहिले उचललं पाहिजे। शिवसेनेचे सर्वच प्रतिनिधी आज किरणला भेटायला आले होते। खरं तर किरण बरोबर आम्ही गेली अनेक वर्ष काम करतो, त्याचा स्वभाव आम्हाला माहिती आहे। परंतु मी जे सांगितलं तुम्हाला की हा जो काही मुजोरपणा आहे, यातूनच हा सगळा प्रकार घडला आहे। आम्ही कुणीतरी वेगळे आहोत आणि मीडियाच्या म्हणजे विशेषतः लोकप्रतिनिधी तर ठीकच आहे, पण मीडियाच्या प्रतिनिधींना सुद्धा आम्ही अशा पद्धतीने मारू शकतो, हा काय मेसेज वगैरे द्यायचा आहे की यांना, तर हे अजिबात चालणार नाही। आणि SP सरांशी सुद्धा काल आम्ही बोललो होतो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काल ताबडतोब आमचे मंगेची चिवटी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या माध्यमातून किरणशी संपर्क सुद्धा केला। आम्ही सर्व किरण बरोबर आहोत, सर्व मीडियाच्या प्रतिनिधी बरोबर आहोत। शिवसेनेचे सर्वच प्रतिनिधी आज किरणला भेटायला आले होते।